मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आपण कशी बांधायची, ती कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. माझे तुम्ही मार्गशीर्षचे पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा. तर आपण एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि तो पाट चौरंग स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि त्यावर लाल वस्त्र आपण अंतरायचं आहे. लाल वस्त्र अंतरून त्यावर थोडे तांदूळ ठेवून आपल्याकडं महालक्ष्मीचा जर फोटो असेल तर मी तुम्हाला महालक्ष्मीचा फोटो दाखवला आहे, तो असेल तर उत्तम. तर असा फोटो आपण त्या तांदळावर ठेवायचा आहे आणि शक्यतो असा बसलेला फोटो असावा, उभा राहिलेला फोटो घेऊ नका. मी फोटो दाखवला आहे त्या पद्धतीचाच फोटो असावा. त्या लाल वस्त्रावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर अष्टदल कमल काढायचं आहे. अष्टदल कमल काढून त्यावर आपण तांब्या ठेवायचा आहे. तांब्यामध्ये पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल घालायचं आहे. माझ्याकडं गंगाजल ही आहे आणि आमच्या चौंडेश्वरी देवीचं एक अमृत आहे तेही आहे. तर अशा 2 प्रकारचं मी पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आपण त्यात एक लेकरोळे हळकून 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू हे आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर दुर्वा अशा प्रकारे 5 वस्तू आपण ह्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत. आता तांब्यावर आपण श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळ ठेवा. काहीच्या श्रीफळ ठेवतात, काहीचं त्याच्यावर एक प्लेट ठेवून त्यात तांदूळ ठेवतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ती पूजा बांधा. तर आपण जी पालवी मिळते, 5 झाडाची पालवी, जी फळझाडं असतील, फुलझाडं असतील त्यांची 5 झाडाची पालवी ही विकत मिळते किंवा आपण गोळा केली तरी चालते. तर ती पालवी लावून त्याच्यावर आपण नारळ ठेवायचा आहे आणि नारळाला आणि तांब्याला आपण स्वस्तिक त्याच्यावर काढायचं आहे आणि बाजूला असे उभे नाम त्याला एक 5-7 नाम आपण ओढायचे आहेत. 5 फळं घ्यायचे आहेत. 5 फळामध्ये तुम्ही 5 फळं घ्या आणि त्याच्याबरोबरच केळी वेगळी घ्या. केळी आणि नारळ हा वेगळा असावा आणि 5 फळं वेगळी असावीत. अशा प्रकारे आपण ही 5 फळं घ्यायची आहेत. त्याचबरोबर 5 विडे आपण तयार करायचे आहेत. त्या 5 विड्यावर 2-2 पाने, खाऊची पाने आणि त्यावर आपण बदाम, खारीक, त्याचबरोबर हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, खोबरं अशा प्रकारच्या वस्तू आपण त्याच्यावर ठेवायच्या आहेत. त्यानंतर देवीचा मुकुटाचं जे आपल्याकडं असेल तर तो मुकुट आपण त्या नारळावर लावायचा आहे आणि त्या नारळाला वेणी आपण घालायची आहे. वेणी घालून मुकुट लावल्यानंतर ती पूजा छान दिसते बांधलेली. त्याचबरोबर जे देवीचं फोटो आहे त्या फोटोलासुद्धा आपण हार घालून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ही आपण पूजनाची मांडणी ही करायची आहे. तर ही मांडणी आपण करत असताना मात्र देवीची मूर्ती किंवा देवीचा फोटोसुद्धा तुम्ही घेऊ शकता, मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. जिथं आपण पालवी लावल्यानंतर तिथे एक ताट लावलं, ताटामध्ये तांदूळ घेतलं तर त्या तांदळामध्ये मूर्तीसुद्धा ठेवून आपण पूजन करू शकता. तर अशा प्रकारे आपण ही 5 पानं घ्यायची आहेत. 5 दुनी 10 पानं. त्यावर आपण खोबरं ठेवायचं आहे. खोबऱ्यानंतर त्यावर खारीका ठेवायचे आहेत. खारकानंतर आपण त्याच्यावर बदाम ठेवायचे आहेत. बदाम नंतर आपण त्यावर लवंगा ठेवायचे आहेत आणि नंतर मग सुपारी ठेवायची. अशा 5 वस्तू आपण ह्या विड्यावर ठेवायच्या आहेत. फळं आणि केळी त्याच्याबरोबर हे सगळं ठेवून एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला एका बाजूला आपण थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी आपण ठेवायचे. सुपारी ही गणपतीरूपी सुपारी आहे. तर गणपतीरूपी सुपारीचं आपण पूजन करायचं आहे. तर आता आपण हे सगळं करत असताना आपण त्या गणपतीला अभिषेक आपण घालायचा असतो. तर गणपतीला अभिषेक घाला. त्या अगोदर तुम्ही तिथं समय लावून घ्या. समय लावून घेऊन त्याच्यावर तुम्ही समोर रांगोळी काढून घ्या, श्री महालक्ष्मी प्रसन्न वगैरे. तर छानपैकी अशी रांगोळी काढून मग आपण
पूजनाला आपल्याला आसन घ्यायचं आहे. जी समय लावलेली आहे त्या समयलासुद्धा रांगोळी काढा. तर अशा प्रकारे 2 समय असतील तर उत्तम, पण 1 समय असेल तरी चालेल. तर ती तेलाची समय किंवा तेलाचा दिवा आपण आपल्या उजव्या बाजूला आणि देवीच्या डाव्या बाजूला आपण ठेवायचा आहे. आणि तुपाचा दिवा जर असेल तर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला आणि देवीच्या उजव्या बाजूला आपण ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण हे पूजनाची मांडणी करायची. पूजनाची मांडणी झाल्यानंतर आपण कहाणी वाचतो देवीची, त्या कहाणीचं जे पुस्तक आहे ते आपण ठेवायचं आहे. त्यानंतर आपण अगरबत्ती, धूप हे माझ्याकडे सगळं पतंजलीचं किंवा सनातनचं घेतलेलं असतं. चांगल्या क्वालिटीचं तुम्ही धूप ही अगरबत्ती घ्या. त्यामध्ये जेणेकरून चांगल्या प्रतीचं सगळं सात्विक वापरलेलं असतं. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या साहित्याचं आपण ह्या पूजेसाठी उपयोग करायचा आहे. आता अभिषेकाला सुरुवात करा. अभिषेक करताना पहिल्यांदा तुम्ही आचमन करा. 3 पळ्या पाणी प्यायचं आहे. 3 पळ्या पाणी पिल्यानंतर 1 पळी पाणी खाली सोडायचं आहे. ओम केशवायन मा, माधवायन मा, नारायण मा, गोविंदायन मा म्हणून. आणि त्यानंतर मग आपण अभिषेकाला सुरुवात करायची आहे. सुपारीला आपण पहिल्यांदा 3 पळ्या पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 3 पळ्या पंचामृत आपण व्हायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण शुद्धोदक स्नानम म्हणून पुन्हा आपण 3 पळ्या पाणी आपण व्हायचं आहे. त्यावेळेस आपण श्री महालक्ष्मीयन महा किंवा महालक्ष्मी दिव्यन महा म्हणून तेवढा जप केला तर चालेल. किंवा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते अशा आपण मंत्राचा सुद्धा जप केला तर चालेल. किंवा माझं तुम्ही श्री महालक्ष्मीचे 5 मंत्राचं एक व्हिडिओ आहे तो सुद्धा अवश्य पहा. त्यामध्ये अगदी सोपे आणि कमी अक्षराचे मी 5 मंत्र दिलेले आहेत. सुपारीला आपण अभिषेक घालून घ्या. सुपारीला अभिषेक घालून घेतल्यानंतर ती स्वच्छ पुसून आपण जिथं तांदूळ ठेवलेले आहेत त्या तांदळावर ती सुपारी ठेवायची आहे. सुपारीला हळदी कुंकू व्हायचं आहे. दुर्वा असतील तर दुर्वा घ्या. गणपतीला दुर्वा प्रिय असतात तर दुर्वा आपण त्याला व्हायचे आहेत. फूल, तांबडं फूल असेल तर तांबडं फूल आपण व्हायचं गणपतीला. अशा प्रकारे आपण महालक्ष्मीच्या फोटोलासुद्धा आपण हार घालायचा आहे. त्यांनासुद्धा तांबडं फूल असेल तर ते व्हायचं आहे. देवीचा जो मधला आपण कलश केलेला आहे त्या कलशाच्या नारळाला आपण वेणी घालायची आहे. म्हणजे वेणी देवीला घातल्यासारखी दिसते आणि पूजा अजून छान वाटते. म्हणून आपण हे सर्व करायचं आहे. ते कहाणीचं पुस्तकसुद्धा आपण घ्यायचं आहे. आणि मग धूप दीप आपण सगळ्या लावायचे आहेत. धूप तुम्ही लावा. सनातनचं धूप छान आहे तर ते तुम्ही लावून घ्यायचं आहे. उदबत्तीसुद्धा त्यांची छान आहे. धूप दीप आपण लावायचे आहेत. आता आपण महालक्ष्मीला अभिषेक करायचा आहे. त्यामध्ये जर तुम्ही तामणामध्ये जर महालक्ष्मीचा फोटो ठेवला असेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक खाली घेऊन आपण सुपारीला केला त्या पद्धतीने केला तर चालेल. किंवा मग आपण जे फोटो आहे त्या फोटोवर थोडं पाणी प्रोक्षण करायचं आहे. त्यानंतर थोडंसं पंचामृत प्रोक्षण करायचं आहे. फुलानं तुम्ही प्रोक्षण करा. आणि त्यानंतर शुद्धोदक स्नान म्हणून आपण थोडंसं पाणी प्रोक्षण करायचं आहे. आणि अशा प्रकारे अभिषेक करून मग आपण देवीला गंध लावायचा आहे. गंध लावून मग हळदी कुंकू लावून आपण आपल्या कपाळीसुद्धा लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण या देवीलासुद्धा जो अभिषेक झाला पाहिजे तो अभिषेक आपण करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गणपती आणि देवीला अभिषेक केल्यानंतर मग पुढील आपण पूजा करायची आहे. मग आपण सगळ्या पूजा झाल्यानंतर आपण सगळ्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे. आपल्या कपाळाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि देवीचं नामस्मरण करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही मंत्र म्हणा. तुम्हाला सप्तशतीचा पाठ येत असेल तर तो म्हणा. गुरुवारच्या व्रताची माहिती तुम्हाला वाचण्याची असेल तर ते पोथी वाचायचे. किंवा मग तुम्ही श्रीसूक्त म्हणा. तुम्ही कोणतंही जे देवीचं व्रताचं जे महालक्ष्मीचं हे आहे ते कोणत्याही प्रकारची प्रार्थना आपण यावेळेस करायची आहे. आणि ही सगळी झाल्यानंतर मनोभावे सगळ्यांनी पूजा केल्यानंतर मग आपण आरती करायची. आरती करा. आरतीमध्ये प्रथम गणपतीची आरती म्हणायची, नंतर शिवशंकरांची आरती म्हणायची व नंतर मग आपण दुर्गा मातेची आरती म्हणायची. दुर्गा मातेची आरती म्हणा किंवा महालक्ष्मी मातेची आरती म्हणली तर सुद्धा चालेल. ज्याला महालक्ष्मीची आरती येते त्यांनी महालक्ष्मीची आरती म्हणा. तर अशा प्रकारे हे आरती झाल्यानंतर मग आपण नैवेद्य जो काही केलेला आहे तो नैवेद्य आपण म्हणजे महालक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे. सगळ्यांनी नैवेद्य दाखवल्यानंतर
मग आपण सगळ्या घरातील कुटुंबियांनी सगळ्यांनी मिळून देवीची प्रार्थना करा. श्रीसूक्त म्हणा. श्रीसूक्त म्हणत असताना सगळ्यांनी बसून त्याची प्रार्थना, परिवारातील सगळ्यांनी बसून ती प्रार्थना म्हणा आणि सगळ्यांनी देवीला नमस्कार करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण हे गुरुवारचं जे व्रत आहे हे सगळ्या सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी मिळून हे देवीचं व्रत करायचं आहे. आणि मग आपल्याला देवी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि मग आपण देवीचं ते स्वागत करायचं आहे. देवी आपल्या घरामध्ये भरभरून सगळं सुख शांती वैभव आरोग्य आपल्याला प्राप्त होईल. अशा प्रकारे हे सगळी पूजा झाल्यानंतर मग आपण संध्याकाळी काही लोकांना त्याच वेळेस पूजा तुमचं कहाणीचं पुस्तक वाचायची सवय असते किंवा संध्याकाळी जरी आपण वाचली तरीसुद्धा चालते. अशा प्रकारे आपण हे पूजन करायचं आहे आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.